माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण। नागरिकांच्या सुविधांसाठी येवला शहरातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतीतील कामकाज देखील कायम सुरू ठेवावे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ। पोलिसांनी शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखावी। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ। सन 1909 सालापासून येवला शहरातील जुने पोलीस स्टेशन कार्यरत आहे। आज नवीन इमारत तयार झाल्यानंतरही नागरिकांच्या सुविधांसाठी जुन्या पोलीस स्थानकात स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून येथील कामकाज देखील सुरू ठेवावे। तसेच येवला शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले। छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, येवला शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकजा मगर, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, मोहन शेलार, दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की येवला शहरात सर्व सोयी सुविधा युक्त अद्यावत अशी पोलीस स्टेशनची इमारत निर्माण करण्यात आली आहे। या इमारतीचा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न कसा राहील याबाबत अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। तालुक्याचं पोलीस स्टेशन होतं, त्याचबरोबर तहसील कार्यालय वगैरे अनेक गोष्टी पुढे होत्या ह्या कायद्याने। परंतु येवल्यामध्ये आपण पहिल्यांदा ते नवीन मॉडेल निर्माण केलं आणि 17 एकरमध्ये त्या सगळे तहसील कार्यालय आणि त्यानंतर वेगवेगळे जे आहेत कृषी अधिकारी असेल, PWD अमुक सगळे हे सगळे आपण एकत्र नेले तिकडे एका ठिकाणी। त्याबरोबर इथलं पोलीस स्टेशनसुद्धा आपण त्या ठिकाणी निर्माण करू। तेव्हापासून ही जागा जी आहे ती रिकामी होती। काही ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमणसुद्धा व्हायला लागलं। मग इथं आपण काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत। त्यातलं हे महत्त्वाचं आहे की इथे आपण शहर पोलीस स्टेशन जे गावामध्ये आहे फार जुनं, परंतु तुलनात्मक दृष्टीनं छोटा आहे। हे जवळजवळ 4-5 कोटी रुपये खर्च करून आपण इथे हे शहर पोलीस स्टेशन बनवले। पाठीमागे पण खूप मोठी जागा आहे, 1 एकर परेड ग्राउंड त्याला आहे। काही अजून त्याच्यावर खर्च करणार येतो आम्ही जरूर करणार। परंतु त्याचबरोबर जे लोकांचा काही एक संभ्रम आहे ते आम्हाला चिपळूणच्या इकडे यावं लागणार। आता मी एसपीला सुद्धा सांगितलं की काही अधिकारी तिकडे बसतील, काही अधिकारी इकडे बसतील आणि दोन्ही पोलीस स्टेशन जे आहे ते एकत्रित चालते आणि कुठेही जे आहे वादविवाद होणार नाही याची काळजी जी आहे पोलीस अधिकारी घेतील हे त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर आमचे इथले जे DYSP त्यांना सुद्धा ते बनवायला बसतात, काही दिवस तिकडे बसतील, काही दिवस इथे बसून त्या दृष्टीने आम्ही त्यांना विनंती केली। अधिकारी आम्हाला पाहिजे आहेत ती सुद्धा विनंती त्यांना केलेली आहे। आणि वारंवार शहरामध्ये काही जे आहे नको ते इलिगल धंदे वगैरे असतात, अवैध धंदे, त्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न आणखी करायला पाहिजे। त्यासाठी अधिक मनुष्यबळाची सुद्धा गरज आहे। त्यामध्ये सुद्धा मी साहेबांना सांगितलं काय अडचण असं आम्ही त्याच्यामध्ये मदत करू। एकूण अतिशय चांगला पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन जे आहे उभं राहिलेलं आहे। त्याबद्दल जे PWD आणि शासनाचं सगळ्यांची मेहनत आणि आता आणखी लासलगावला सुद्धा अशा प्रकारचे निर्माण